नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, फायनली आपल्या ड्रीम इंटरनॅशनल ट्रिपची सुरुवात झाली. पण आपण कुठे चाललो हे मात्र आता सिक्रेट आहे का. खरं सांगायचं मंडळी, तर मी माझी पॅकिंग आहे ना ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा तरी चेक केली आहे. कारण मी जेवढी मेहनत करून शॉपिंग केली होती ना, त्यातला एकही आयटम मला इथे ठेवून जायचं नव्हतं. तर कॅब करून आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. अँड ट्रस्ट मी गाईज, हे एअरपोर्ट इतकं सुंदर आहे ना, म्हणजे इथे जाताच माझी एक्साइटमेंट म्हणजे डबल झाली, डबल. तर सर्वात आधी आम्ही चेक इन काउंटरवर जाऊन बोर्डिंग पास घेतला आणि आमचं चेक इन लगेच ड्रॉप केलं. आणि त्यानंतर सुरू झाली इमिग्रेशन प्रोसेस, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये काही बेसिक क्वेश्चन्स आणि फायनली डिपार्चर स्टॅम्प. हुश, इतकं सगळं करून आता फायनली आम्ही ऑफिशियली इंटरनॅशनल ट्रिप माझी सुरू झाली होती मंडळी. आणि मंडळी, एअरपोर्ट एक्सप्लोर करता करता बोर्डिंग टाइम कधी झाला हे मला कळालंच नाही. अँड हिअर कम्स द मोस्ट अनफॉरगेटेबल मोमेंट, आवर फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट, व्हिएतनाम एअरलाइन्स. आणि ऑनेस्टली सांगते मंडळी, एक्सपिरियन्स वॉज लिटरली अमेझिंग. कॅबिन क्रू इतकं पोलाइट, इतके छान होते ना, म्हणजे खरंच ग्लास स्किनवाले होते. आणि सर्विस तर इतकी उत्तम होती ना, म्हणजे इकॉनॉमीने ट्रॅव्हल करत होतो पण वाटत मात्र पूर्ण बिझनेस क्लाससारखं होतं. तर मंडळी, आमची टोटल जर्नी जी होती ती 6 तासांची होती. आणि टेक ऑफ केल्यानंतर काहीच वेळामध्ये त्यांनी व्हिएतनामीज जे ऑथेंटिक मील असतं ना ते सर्व केलं. तर आम्ही एक व्हेज घेतलं होतं आणि प्रतीशने ट्राय केलं नॉनव्हेज. आणि तुम्ही ते बघू शकता की प्रत्येक चेअरच्या समोर एक डिजिटल स्क्रीन आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूवीज होत्या. आणि बिलकुल ट्रस्ट मी गाईज, 6 तासांचा प्रवास मला बिलकुल 6 तासांचा वाटला नाही आहे, कारण की तिथे एंटरटेनमेंटसाठी इतक्या काही गोष्टी होत्या की काय सांगू. आणि तुम्ही हे बघा गाईज, विंडोमधून दिसणारे सिटी लाईट, वाव, व्हॉट अ फिलिंग. व्हिएतनाम आणि आपल्यामध्ये 1.5 ते 2 तासांचा फरक आहे मंडळी. म्हणजे ते 1.5 ते 2 तास आपल्यापेक्षा पुढे आहेत. अँड इट्स लाईक की आपण म्हणजे आम्ही त्यात टाईम झोनमध्ये जातो आहे 1.5 ते 2 तास पुढे. अँड फायनली द वेट इज ओव्हर. Một lần nữa xin trân trọng cảm ơn và kính chào tạm biệt. Dear passenger, welcome to Dubai International Airport, Hanoi. It's now 5:10 to 5 a.m. local time. The outside temperature around 27 degrees Celsius. Please remain seated with your seatbelt fastened until the aircraft to complete stop and fasten seatbelt signs been turned off. तर मंडळी, फायनली आम्ही व्हिएतनाममध्ये लँड झालो. आणि नंतर एक अर्धा तास लागला, पण आमचं इमिग्रेशन कंप्लीट झालं आणि बॅगेज क्लेमवरून आमच्या बॅग्स आम्ही कलेक्ट करायला पोहोचलो. आणि त्याच्यानंतर पण काही कस्टम्स प्रोसेस असतात त्या आम्ही कंप्लीट केल्या. आणि या प्रोसेसमध्ये ट्रस्ट मी गाईज, अर्ध्या तासापेक्षा जास्त गेलेला नाही आमचा, म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या. बाहेर येता क्षणी आमचे ड्रायव्हर आमची वाट बघत होते आणि ते खूप 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 काम आणि पोलाईट होते. म्हणजे तुम्ही बघू शकता ते माझे बॅग घेऊन पुढे चालले होते. तर इथे मला असं वाटतं की सगळीच जण खूप जास्त जेंटलमॅन गेस्चर शो करतात. आणि इथे लेफ्ट हँड साईड ड्राईव्ह होती गाईज. सो आता व्हिएतनाममध्ये आलेलं आहे एअरपोर्टवरनं. ड्रायव्हरने पिक केलं आहे आणि लेफ्ट हँड साईड ड्राईव्ह आहे इथे. पाऊस पडल्यामुळे मस्त झालं वातावरण. तिकडे बघ. रस्ते खूप सुंदर आहेत. बाईकवाल्यांसाठी एक सेपरेट लेन आहे.
आता आपण हॉटेलला आलो आपल्या. हे आपलं हॉटेल आहे. येस सर. Thank you, sir. So this is our hotel La Passion and this was our driver जे आपल्याला सोडायला आलेले. ही त्यांची टूर एजन्सी आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि हे आपलं हॉटेल आहे. सो आता आपण चेक इन करूया. आपला गाईड्स सो दिस इज आवर रूम. तुम्हाला रूम टूर देते. बेड आहे. माझा नवरा. दिस इज द क्यूटेस्ट लॅम्प. ओ माय गॉड. ए ओ चालू हो जा मेरी डार्लिंग. छोड़ दो इसको गाइज. हो गया ये स्टार्ट. ये देख लो. No. And this is the view from balcony. Oh my god. तर मंडळी हॉटेलला पोहोचल्यानंतर आम्ही थोडं फ्रेश झालो, एक नॅप घेतला आणि नंतर थेट पोहोचलो ब्रेकफास्ट करण्यासाठी. आणि मंडळी इथे ब्रेकफास्टमध्ये इतके जास्त ऑप्शन होते ना, पण ही लोक चिकन व्यतिरिक्त सुद्धा अदर नॉनव्हेजसुद्धा खातात. मग त्याच्यामुळे मी इथे घासपूस घेतलेली आहे बिकॉज आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. आणि इथे माझा नवरा फुल एक्सप्लोर मोडमध्ये काय काय घेऊन येतो आपण बघूया. Oh my god. Oh my god. तू काय सॅलड घेऊन चालली? ये क्या क्या भर के लाए हो? इट लुक्स लाईक अ मील. क्या? ते काय माहिती काय होतं. टिम्सन्स काय बोलतात त्याला? केक आहे. ओके. आपल्याला पण एक राऊंड मारला पाहिजे गाईड्स. नॉट वर्थ इट. तर मंडळी तुम्हाला समजलंच असेल की आता मी इथे परत कशासाठी आलेली आहे. तर आता आपण इथून जी घासपूस घेतली होती ना, ती घासपूस इग्नोर करून आपण इथे वेगवेगळे जे स्नॅक्सचे आयटम्स आहेत ते ट्राय करणार आहोत. हे काय सोमवार आहे आज बाई, लक्षात ठेव. तर मंडळी इथला ब्रेकफास्ट तर खूप जास्त डिलिशियस होताच, पण इथलं एन्व्हायरमेंट त्याच्यापेक्षाही प्रीमियम होतं. तर इतक्या लाँग जर्नीनंतर आम्ही पुन्हा रूममध्ये गेलो आणि मस्त झोप काढली, कारण पुढच्या दिवसापासून सुरू होणार होता आमचा व्हिएतनाम ॲडव्हेंचर सुरू. आणि हा होता आमचा ट्रिपचा डे 1. आणि पुढच्या व्लॉगमध्ये व्हिएतनाममधले अजून भन्नाट एक्सपिरियन्स घेऊन आपण परत भेटूयात. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.